विद्यार्थी मित्रांनो, 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा आपण पूर्ण रिव्हिजन घेतोय आणि हा रिव्हिजन टॉपिक वाइज असेल, परंतु त्या अगोदर तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगितल्या जातील की पेपर कसा लिहायला पाहिजे। सगळ्यात पहिले हा पेपर 80 मार्काचा आहे। 20 मार्क तुमच्या कॉलेजकडून मिळतील इंटरनल एग्जामचे। 80 मार्कामध्ये एकूण आपल्याला 7 क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आहेत। 7 क्वेश्चन्स कंप्लीट करत असताना त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे 15 मार्काचा आणि तो क्वेश्चन फार परफेक्ट आणि करेक्ट आला तरच 80 आउट ऑफ 80 मिळण्याचे चान्सेस आहेत। पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 5 बीट आहेत, लाईक फिल इन द ब्लँक्स, मॅच द फिल इन द ब्लँक्स, वन वर्ड फ्रेज, त्यानंतर आपल्याला बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तयार करायचा आहे, ट्रू अँड फॉल्स आहे आणि वन आन्सर सेंटेन्स आहे। माझा सजेशन नेहमी विद्यार्थ्यांना असा असतो, फिल इन द ब्लँक्स हा क्वेश्चन कंपल्सरीली करायला पाहिजे आणि त्याचसोबत दुसरा म्हणजे जो वन आन्सर सेंटेन्स आहे त्याला अवॉइड करायला पाहिजे। वन वर्ड फ्रेज, फिल इन द ब्लँक्स आणि बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट हे 3 क्वेश्चन तरी प्रायोरिटीने तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे। हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना प्रत्येक बीट हा फक्त एकाच पेजवर यायला पाहिजे, जेणेकरून परीक्षकाला ते बघण्यासाठी सोपं जाईल। बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तयार करत असताना तो फॉर्मॅट एका पेजवर फ्रेश पेजवर करायला पाहिजे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ला तुम्हाला चॉईस आहे, सिंगल एंट्री सिस्टीम आहे, त्याला ऑर मध्ये अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट जो थेरोटिकल टॉपिक आहे तो दिलेला आहे। तर नेहमी विद्यार्थी सिंगल एंट्री सिस्टीम करतात, सिंगल एंट्री सिस्टीमच करायला पाहिजे, परंतु अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटची थेरी वाचणं फार जास्त गरजेचं आहे, कारण त्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात। क्वेश्चन नंबर 3 आपल्याला ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ या तिन्हीपैकी एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो। सहसा आतापर्यंत परीक्षेत ॲडमिशन हा कंपल्सरी आलेला आहे, रिटायरमेंट आणि डेथ जो आहे त्यापैकी रिटायरमेंट येतो किंवा डेथ येतो, परंतु रिटायरमेंट आणि डेथमध्ये बऱ्याचशा वेळेस जर्नल एंट्री पण विचारलेल्या आहेत। क्वेश्चन नंबर 4 आहे आपल्याकडे डिझॉल्युशनचा। डिझॉल्युशनचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्याला ऑप्शनमध्ये आहे कंपनी अकाउंट 1 आणि कंपनी अकाउंट 2। कंपॅरेटिव्हली कंपनी अकाउंट 1 आणि कंपनी अकाउंट 2 ला वेळ कमी लागतो। डिझॉल्युशन जर सोपं वाटत असेल तर तुम्ही डिझॉल्युशन करू शकता, परंतु नेहमी कंपनी अकाउंट 1 किंवा 2 हे सोपे टॉपिक ठरलेले आहेत। क्वेश्चन नंबर 5 कंपल्सरी आहे, आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज करायचं आहे। बिल ऑफ एक्सचेंजमध्ये क्वेश्चन प्रॉपर वाचा, ड्रावर किंवा ड्रावीच्या बुकमध्ये एंट्रीज आहेत आणि त्यानंतर म्हणजे मुख्यतः आपल्याला हे बघायचं आहे की कधी कधी लेजर पण विचारलेलं असतं, तो पण प्रॉब्लेम बघायचा। क्वेश्चन नंबर 6 नॉट फॉर प्रॉफिट। नॉट फॉर प्रॉफिटला 12 मार्क आहेत, त्यामध्ये सहसा ओपनिंग बॅलन्स शीट विचारत नाही, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करायला पाहिजे। आणि लास्ट आहे फायनल अकाउंट। जनरली आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगतो की तुम्ही पहिला क्वेश्चन फायनल अकाउंट सॉल्व्ह करा, कारण त्याला ड्रॉ करायला जो वेळ मिळतो तो तुम्ही सुरुवातच्या 10 मिनिटं यूज करू शकता आणि डायरेक्टली फायनल अकाउंट करायचा। ज्यांना टोटलमध्ये नेहमी त्रास होतो त्यांनी त्याची टोटल शेवटी केली तरी चालेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिला टॉपिक सुरू करूया, ज्याचं नाव आहे फायनल अकाउंट। फायनल अकाउंट जो आहे तो परीक्षेमध्ये 17 मार्कासाठी विचारला जातो। क्वेश्चन नंबर 7 15 मार्क कंपल्सरी आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये कोणतेही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतील 3 मार्कासाठी आणि त्यातले कोणतेही 2 करायचे आहेत। तर 15 आणि 2 असा हा 17 मार्क, म्हणजे जवळजवळ सगळ्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त मार्क फायनल अकाउंटला आहेत। फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, तर सगळ्यात पहिले ट्रायल बॅलन्स। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे आयटम्स असतात त्या सगळ्यांचा इफेक्ट एकच द्यायचा असतो, कधीही 2 इफेक्ट द्यायचे नाहीत। एक इफेक्ट देत असताना पण नियम फार सोपा आहे। डेबिट कॉलममध्ये जेवढे आयटम्स आहेत ते जर डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंगच्या डेबिटला जातील, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर P&Lच्या डेबिटला जातील आणि जर का डायरेक्ट एक्सपेन्सेस नसतील, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नसतील, पार्टनरशी रिलेटेड असेल म्हणजे ड्रॉइंग, पार्टनरच्या डेबिटला जाईल आणि नसेल तर हमखास तो असेट असतो। सिमिलरली क्रेडिटमध्ये जेवढे अमाऊंट असतात ज्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो, एक तर डायरेक्ट इन्कम असेल ती एकच असते सेल्स, ती ट्रेडिंग क्रेडिटला जाईल। इनडायरेक्ट इन्कम असेल लाईक कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, ती P&Lच्या क्रेडिटला जाईल। पार्टनरशी रिलेटेड असेल कॅपिटलचा बॅलन्स, तो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जाईल आणि नसेल तर हमखास ती लायबिलिटी असते। परंतु या ट्रायल बॅलन्समध्ये पण काही असे आयटम्स आहेत जे आपल्याला नेहमी कन्फ्यूज करतात। सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले म्हणजे विद्यार्थ्यांना रिटर्नच्या बाबतीत थोडा कन्फ्युजन असतो, रिटर्न इनवर्ड, रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न। एक गोष्ट लक्षात घ्या, डेबिट बॅलन्स हा सेल्स रिटर्नचा असतो, तो सेलमधून मायनस होतो
क्रेडिट बॅलन्स हा परचेस रिटर्न असतो, तो परचेसमधून मायनस करायचा, म्हणजे क्रॉस असतात बॅलन्सेस. दुसरा कन्फ्युजन असतो कॅरेजच्या बाबतीत. कॅरेज फक्त आला ट्रेडिंग डेबिट, कॅरेज इनवर्ड आला तरी ट्रेडिंग डेबिट, कॅरेज आउटवर्ड आला तर P&L डेबिट. तिसरा कन्फ्युजन असतो विद्यार्थ्यांच्या मनात ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत. प्रॉब्लेममध्ये जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा ऑफिस एक्सपेन्सेस दिलेत तर ट्रेड एक्सपेन्सेस जे आहेत ते P&L अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाईल. परंतु यापैकी जर एकही दिलं नसेल तर नेहमी लक्षात ठेवा ट्रेड एक्सपेन्सेस त्याच्या नावाच्या विपरीत म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितात. त्यानंतर पुढचा कन्फ्युजन होतो वेजेसच्या बाबतीत. फक्त वेजेस आलं ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरी आली P&Lच्या डेबिटला, परंतु वेजेस अँड सॅलरी आलं तर ट्रेडिंग डेबिट, सॅलरी अँड वेजेस आलं तर P&L डेबिट. यात आणखी कधी कधी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी प्रोडक्टिव्ह वेजेस आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस विचारतील. प्रोडक्टिव्ह वेजेस हे ट्रेडिंगच्या डेबिटला येतात, अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे P&Lच्या डेबिटला येतात. हे झालं वेजेस आणि सॅलरीच्या बाबतीत. सगळ्यात ट्रायल बॅलन्समध्ये एका परीक्षेमध्ये 4 असे आयटम्स आले होते ज्यांचा विद्यार्थ्यांना फार त्रास झाला, ते म्हणजे प्रॉव्हिडंट फंड. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रॉव्हिडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह निधी. एम्प्लॉयर म्हणजे आपली पार्टनरशिप फर्म त्यांच्या एम्प्लॉईंना देत असते. तर प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत डेबिट बॅलन्समध्ये 2 प्रॉव्हिडंट फंडचे आयटम्स असतात. एक असतं प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, एक असतो प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हा असेट असतो, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन जो आहे तो खर्च आहे, तो P&Lच्या डेबिटला असतो. त्यानंतर जर क्रेडिट साईडला बघितला तर प्रॉव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड असतो. प्रॉव्हिडंट फंड ही लायबिलिटी आहे, ती P&Lच्या ती लायबिलिटी साईडला जाईल बॅलन्स शीटमध्ये. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड ही त्यांचीच इन्कम असल्यामुळे ती P&Lला न जाता लायबिलिटी साईडला प्रॉव्हिडंट फंडमध्ये ॲड करायचं. नियम मात्र एकच लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्सच्या कोणत्याही आयटमचे डबल इफेक्ट द्यायचे नाहीत, सिंगलच इफेक्ट द्यायचा. आता कधी कधी प्रॉब्लेममध्ये पार्टनर्स करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट येतो. जर करंट अकाउंट कॅपिटल अकाउंट दोन्ही आलेत तर कॅपिटल अकाउंट लायबिलिटीला घ्या आणि करंट अकाउंट ओपन करावा लागेल. प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो बघून त्यानुसार प्रॉफिट डिवाइड होतो, दिला नसेल तर इक्वल घ्यायचा. आता आपण वळूया ॲडजस्टमेंटकडे. फायनल अकाउंटमध्ये तशा तर 22 ते 25 ॲडजस्टमेंट आहेत, पण बोर्डाच्या परीक्षेत वारंवार आलेल्या काही इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहेत. त्यातली सगळ्यात पहिली आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत कधी कधी 2 प्राईस देतील, कॉस्ट प्राईस, मार्केट प्राईस. जी प्राईस लहान आहे, स्टॉक इज ऑलवेज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस. मग यांचे इफेक्ट काय द्यायचे, तर पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड. सेकंड आहे तो म्हणजे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनच्या बाबतीत त्यांची असेटची डेट बघणं गरजेचं आहे. जर दिली असेल, कधी कधी लाईफ देतात, ती पण बघून घ्या आणि त्यानुसार कॅल्क्युलेट करा. डेप्रिसिएशन म्हणजे असेटच्या किमतीत होणारी घट. तर त्याचे 2 इफेक्ट होतात. लेस फ्रॉम असेट, असेट हा बॅलन्स शीटमध्ये असेल तिथून मायनस करा. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तिसरी ॲडजस्टमेंट, आता आपण गुड्सशी रिलेटेड काही ॲडजस्टमेंट बघणार आहोत. त्यातली फर्स्ट म्हणजे आपली थर्ड ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड परचेसची वर्डिंग जरा कॉम्प्लिकेटेड देतात. द गुड्स परचेस ऑन 30th March इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन परचेसेस, यालाच अनरेकॉर्डेड परचेस म्हणतात. याचे 2 इफेक्ट, ॲड इन परचेसेस कारण परचेस कमी झालेले असतात, आणि दुसरा आपण ज्यांच्याकडून परचेस करतो ॲड इन क्रेडिटर्स. चौथी ॲडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड सेल्स, एक्झॅक्टली अपोजिट, ॲड इन सेल्स आणि ॲड इन डेटर्स. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स गोज आउट म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण ही ॲडव्हर्टिजमेंट आहे. काही पुस्तकात गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल जो आहे तो परचेसमधून पण मायनस करतात. तुम्हाला जो सोपा जाईल तो तुम्ही करू शकता. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे पार्टनरनी स्वतःसाठी गुड्स घेतलेत. पार्टनरने जर स्वतःसाठी गुड्स घेतलेत म्हणजे ती ड्रॉइंग झाली. त्याचा पण सेम ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि पार्टनरचा कॅपिटल किंवा करंट अकाउंट जो असेल त्याच्या डेबिट साईडला लिहायला पाहिजे. नंतर सगळ्यात महत्त्वाची गुड्सशी रिलेटेड ॲडजस्टमेंट असते गुड्स लॉस्ट बाय फायर, इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम पार्टली. मग त्या केसमध्ये आपल्याला 3 इफेक्ट द्यावे लागतात. गुड्सची जी टोटल व्हॅल्यू आहे, समजा 10,000 रुपयाचा गुड्स लॉस झाला, ती व्हॅल्यू ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेकंड जी व्हॅल्यू आहे म्हणजे जो आपल्याला क्लेम मिळणार आहे, समजा 8,000चा क्लेम मिळणार आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि जो आपला रिअलमध्ये लॉस झाला 10 - 8 2,000 रुपये, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायला पाहिजे.
त्यानंतर या झाल्या गुडशी रिलेटेड ॲडजस्टमेंट. मग आपल्याला डेटरशी रिलेटेड हमखास येणाऱ्या 3 ॲडजस्टमेंट आहे. एक आहे बॅड डेट्स, दुसरी आहे RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, आणि तिसरी आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. नियम नंबर 1, या तिन्ही ॲडजस्टमेंट कुठेही दिल्या असतील, प्रॉब्लेममध्ये काही क्रमांक असेल, परंतु नेहमी पहिल्यांदा बॅड डेट्स मायनस करा, मग RDD मायनस करा, ज्याला आपण न्यू RDD म्हणतो, आणि मग डिस्काउंट. या तिन्हीचा दुसरा इफेक्ट होतो. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स, ज्या क्रमांकाने मी सांगितलं. सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. परंतु कधी कधी तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये पण एक बॅड डेट्स असतं, तर पहिल्यांदा त्याला घ्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, मग ही बॅड डेट्स आणि RDD ॲड करा. कधी कधी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला RDD असते, ज्याला ओल्ड RDD म्हणतात, त्याला याच्यातून मायनस करायला पाहिजे. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर जो आहे तो ट्रायल बॅलन्सच्या डिस्काउंट असेल डेबिटला, त्यामध्ये ॲड करायला पाहिजे. हे सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतात. जसं डेटरला आपण डिस्काउंट देतो तसे क्रेडिटर आपल्याला डिस्काउंट देतात. दॅट इज कॉल्ड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. त्याचे 2 इफेक्ट होतात, लेस फ्रॉम क्रेडिटर्स, आणि दुसरा इफेक्ट त्याचा जो आहे ती आपली इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडवर. नंतर हिडन ॲडजस्टमेंट असते. कधी कधी लोनवर इंटरेस्ट वगैरे कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट. लोनवर जर इंटरेस्ट आला तर तो आपला खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि लायबिलिटी. इन्व्हेस्टमेंटवर जर इंटरेस्ट काढायची वेळ आली ती आपली इन्कम आहे P&Lच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यानंतर 4 अशा ॲडजस्टमेंट आहेत ज्या सगळ्या टॉपिकमध्ये येतील. सिंगल एंट्रीमध्ये पण आहे आणि नॉट फॉर प्रॉफिटमध्ये. त्या कोणत्या? त्यातली पहिली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कोणताही खर्च देणं बाकी आहे त्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग. तर आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट होतो ॲड इन एक्सपेन्सेस. तो खर्च ट्रेडिंगमध्ये असू शकतो किंवा P&Lमध्ये असू शकतो, आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सेकंड ॲडजस्टमेंट असते प्रीपेड एक्सपेन्सेस. मित्रांनो, प्रीपेड एक्सपेन्सेसला कधी कधी अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस पण म्हणतात. जनरली इन्शुरन्सची डेट देतात, तो प्रीपेड होतो, किंवा रेंट प्रीपेड असेल तो खर्च शोधायचा, त्यातून मायनस करा, आणि त्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट, प्रीपेड म्हणजे जास्त पेड आपल्याला येणं लागतं, दुसरा इफेक्ट येतो ॲसेट साईड. सिमिलरली इन्कम आउटस्टँडिंग असू शकते, रेंट नाही आला, कमिशन नाही आला, तर पहिला इफेक्ट ॲड इन इन्कम म्हणजे P&Lच्या क्रेडिट साईडला, येणं आहे म्हणजे दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कधी कधी इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळते, त्याला प्री रिसिव्ड इन्कम म्हणतात. इन्कममधून मायनस करा, आणि दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. या आपल्या फायनल अकाउंटमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आहेत. या व्यतिरिक्त कधी कधी अशी ॲडजस्टमेंट येऊ शकते गुड्स सोल्ड ऑन रिटर्न बेसिस. याचे 4 इफेक्ट होतात, लाईक ॲड इन क्लोजिंग स्टॉक. ॲड इन क्लोजिंग स्टॉक कारण क्लोजिंग स्टॉक 2 ठिकाणी आहे, आणि लेस फ्रॉम सेल्स आणि लेस फ्रॉम डेटर्स. तर हा आहे फायनल अकाउंटच्या बाबतीत सगळा रिव्हिजन जो ॲटलिस्ट तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. बऱ्याचशा वेळेस फायनल अकाउंटमध्ये हिडन ॲडजस्टमेंट असतात. ट्रायल बॅलन्स प्रॉपरली वाचून मगच सॉल्व करायला पाहिजे. माझ्या मताने पहिले ॲडजस्टमेंट कंप्लीट करा आणि मग ट्रायल बॅलन्स कंप्लीट करा. विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा टॉपिक आहे नॉट फॉर प्रॉफिट. बऱ्याचशा जणांना या टॉपिकचा त्रास होतो. खरं सांगायचं झालं तर हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये तुम्हाला बऱ्याचशा वेळेस ओपनिंग बॅलन्स शीट दिली जाते. कधी ओपनिंग बॅलन्स शीट न देता ओपनिंग कॅपिटल देतात, किंवा कधी कधी प्रॉब्लेममध्ये दिलेला वर्षच हा पहिला वर्ष असतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, नॉट फॉर प्रॉफिटचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सहसा ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची गरज पडणार नाही. कारण एकतर प्रॉब्लेम 12 मार्कासाठी आहे, त्यामुळे परीक्षक विचारणार नाही. इन केस या तिन्हीपैकी काही नसलं, म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट, ओपनिंग कॅपिटल आणि वर्ष पण पहिला नसला, तर बनवावी लागेल, नसता गरज नाही. मग आपल्याला फक्त 2च स्टेटमेंट तयार करायचे आहेत. एक आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि दुसरा आहे बॅलन्स शीट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही कधीच P&L अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट बनवत नाही, कारण त्यांचा पर्पज प्रॉफिट नाही आहे. फायनल अकाउंटमध्ये जसा आन्सर नेट प्रॉफिट येतो, तसा नॉट फॉर प्रॉफिटमध्ये तुमचे एक्सपेन्सेस कमी आलेत, इन्कम जास्त आली, जो आन्सर येतो त्याला सरप्लस म्हणायचं, तो कॅपिटलमध्ये ॲड करायचा. आणि तसाच जर तुमचे एक्सपेन्सेस जास्त आहे आणि इन्कम कमी आहे, आणि जो काही तुमचा उत्तर येईल त्याला आपण डेफिसिट म्हणतो, म्हणजे लॉस, तो कॅपिटलमधून मायनस करायचा. आता एकदम सोपी आयडिया सांगतो की रिसीटमधले प्रत्येक आयटम कसे प्लेस होतात. एक गोष्ट लक्षात घ्या, जसं ट्रायल बॅलन्समधला प्रत्येक आयटम एकदाच जातो, तसा रिसीट अँड पेमेंट अकाउंटमधला प्रत्येक आयटम एकदाच पाठवायचा. जेवढे आयटम रिसीट साईडला असतात ते रिसीट जर मागच्या वर्षाशी रिलेटेड असेल
तर ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला जातं. जर आपण करतच नसेल ओपनिंग बॅलन्स शीट तर कुठंच पाठवायचं नाही. ज्या रिसीट रेव्हेन्यू असतात म्हणजे इन्कम, सबस्क्रिप्शन मिळाला, इन्कम मिळाला, इंटरेस्ट मिळाला, ट्युशन फीस मिळाली, टर्म फीस मिळाली, स्पोर्ट्स सबस्क्रिप्शन मिळाला, तर या सगळ्या सेल ऑफ वेस्ट न्यूजपेपर वगैरे मिळाला तर या सगळ्या इन्कम असतात. आणि ज्या रिसीट कधीतरी मिळतात, कधीतरी म्हणजे डोनेशन एखाद्या पर्पजसाठी मिळाला, ग्राउंडसाठी, एंट्रन्स फीस मिळाली आपल्याला, किंवा आणखी बिल्डिंगसाठी डोनेशन मिळाला, एंडोमेंट फंड वगैरे असेल, जे कधीतरी मिळतं त्याला आपण लायबिलिटीला लिहायचं क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये. आणि क्वचितच एखाद्या वेळेस असं होईल की तुम्ही असेट विकणार आहात. जर असेट विकलं तर मग ते आपली ओपनिंग बॅलन्स शीटला पण जाणार नाही, इन्कम पण राहणार नाही, लायबिलिटी पण राहणार नाही. मग कुठं जाणार तर क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटमधून मायनस करायचं. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटमधून मायनस करताना एक गोष्ट लक्षात घ्या, जर कधी कधी बुक व्हॅल्यू आणि ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू दोन्ही दिली असेल, समजा बुक व्हॅल्यू 10,000 आहे फर्निचरची आणि तुम्ही विकलात 8,000ला, तर असेटमधून मायनस करताना 10,000 मायनस करा, 2,000 तुमचा लॉस झालेला आहे तो एक्सपेंडिचरमध्ये लिहा. मग पेमेंट साईड, सेम नियम पेमेंट साईडला आहे. पेमेंट साईडला जेवढे आयटम्स असतील, जर कोणताही आयटम लास्ट इयरशी रिलेटेड असेल, तो जर ओपनिंग बॅलन्स शीट बनवत असाल तर त्याच्या लायबिलिटीला नसता कुठंच पाठवायचं नाही. जे पेमेंट रेव्हेन्यू असतात म्हणजे दररोजचे खर्च, सॅलरी, रेंट, टॅक्सेस, प्रिंटिंग स्टेशनरी, कोणताही खर्च असेल, या वर्षाशी रिलेटेड असेल तर त्याला एक्सपेंडिचरमध्ये पाठवायचं. आणि नंतर बाकी सगळे आयटम जे आहेत, मोस्ट ऑफ द आयटम हे असेटला जातात, कारण ते कॅपिटल एक्सपेंडिचर असतात कधीतरी झालेले. रिसीट अँड पेमेंट अकाउंट बरोबर पोस्ट केला तर 12 पैकी अर्धे मार्क नक्की मिळतील. आता नॉट फॉर प्रॉफिटमध्ये ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्यासाठी आपण एक फॉर्म्युला बनवलेला आहे. फॉर्म्युल्याचं नाव आहे लाल, LAAL. कसा आहे हा टॉपिक? फक्त 4 ॲडजस्टमेंटवर डिपेंड आहे. यातली पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. लाल आपण का म्हटलेलं आहे? आउटस्टँडिंग म्हणजे खर्च ॲड करायचा, आणि कोणताही खर्च आउटस्टँडिंग असेल तर तो लायबिलिटी असतो. तर ॲड आणि लायबिलिटी हा लक्षात ठेवा. एक्झाम्पल, सॅलरी आउटस्टँडिंग, रेंट आउटस्टँडिंग. नंतर सेकंड आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. कोणताही खर्च प्रीपेड असेल तर तो खर्चातून मायनस करा आणि असेट येणं लागतो म्हणून त्याला असेटला पाठवा. सिमिलरली जर इन्कम आउटस्टँडिंग असेल, सबस्क्रिप्शन हमखास आउटस्टँडिंग असेल तर ती इन्कममध्ये ॲड करा आणि दुसरा इफेक्ट तो असतो असेट, LAA. आणि नंतर जर इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळाली, जास्त मिळाली, तर इन्कममधून मायनस करा आणि ती आपली लायबिलिटी असते. म्हणून मुलांना मी सांगतो लायबिलिटी म्हणजे L. म्हणून याचा फॉर्म्युला तयार झाला आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी, प्रीपेड एक्सपेन्सेस असेट, आउटस्टँडिंग इन्कम असेट, प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स ही लायबिलिटी. आणि आउटस्टँडिंग शब्द आला की ॲड करायचा, प्री आला की मायनस करायचा. परंतु कधी कधी या ॲडजस्टमेंट मागच्या वर्षाच्या येतील. मागच्या वर्षाच्या येत असतील तर एकदम सोपा नियम आहे, सिम्बॉल बदलून टाका, साईन बदलून टाका. जो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्लस होत होता त्याला मायनस करा, जो प्रीपेड एक्सपेन्सेस प्लस होत होता, प्रीपेड एक्सपेन्सेस मायनस होत होता तो प्लस करा, जी आउटस्टँडिंग इन्कम प्लस होत होती ती मायनस करा, जी इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स मायनस होत होती ती प्लस करा. आणि याचे असेट आणि लायबिलिटी तेच राहतील, फक्त ओपनिंग बॅलन्स शीट. या जर का 4 ॲडजस्टमेंट परफेक्ट येत असतील तर तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट एकदम सोपा जाईल. मग बाकी ॲडजस्टमेंट बऱ्याचशा आहेत त्या सोप्या आहेत, जशी डेप्रिसिएशन. असेटमधून मायनस करा, एक्सपेंडिचरमध्ये लिहा. दुसरी ॲडजस्टमेंट येते तुम्हाला इंटरेस्टची. इंटरेस्ट वगैरे जर आला प्रॉब्लेममध्ये एखाद्या सिक्युरिटीजवर वगैरे द्यायला तर ती इन्कम आहे, P&L इन्कममध्ये लिहा आणि दुसरा इफेक्ट असेटमध्ये लिहा. तिसरी ॲडजस्टमेंट येते की एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करा. कॅपिटलाइज करा म्हणजे काय? त्याला इन्कममध्ये न लिहिता बॅलन्स शीटच्या कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. कधी कधी म्हणतात हाफ ऑफ द एंट्रन्स फीज कॅपिटलाइज, म्हणजे अर्धी इन्कम आणि अर्धी कॅपिटलमध्ये घ्यायची. नंतर सगळ्यात महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा स्टॉक ऑफ मेडिसिन किंवा स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. याचा जर ओपनिंग स्टॉक आला तर तो ओपनिंग बॅलन्स शीटला जातो आणि एक्सपेंडिचरमध्ये ॲड करायचा. आणि जर क्लोजिंग स्टॉक आला तर त्याला एक्सपेंडिचरमधून मायनस करायचा आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला पाठवायचं. याला सोडून नॉट फॉर प्रॉफिटमध्ये कोणतीही ॲडजस्टमेंट येत नाही. आणि सहसा तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये बऱ्याचशा वेळेस ओपनिंग डेचे असेट आणि लायबिलिटी देतात. जर आपल्याला ओपनिंग कॅपिटल माहिती असेल तर त्याचा 2 इफेक्ट द्यायचा नाही, डायरेक्ट सगळे आयटम्स
जे असेट असतील ते क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला पाठवायचे, ज्या लायबिलिटी आहेत त्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पाठवा, परंतु जे इन्कम एक्सपेन्सेसशी रिलेटेड आहे, सबस्क्रिप्शन वगैरे असेल, सॅलरी वगैरे असतील, ते मात्र इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये ॲडजस्ट करा. एक ॲडजस्टमेंट बऱ्याचशा मुलांना कन्फ्यूज करते. मागच्या वर्षाचा सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होता, तो आत्ता पण आउटस्टँडिंग आहे. मग याचा इफेक्ट ओपनिंग बॅलन्स शीट असेट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट असेट. नॉट फॉर प्रॉफिटमध्ये मिनिमम मार्क स्कोर करायचे असतील तर रिसीटचा प्रत्येक आयटम हा इन्कम असतो किंवा ओपनिंग बॅलन्स शीटशी रिलेटेड असेल तर त्याच्या असेटला असतो, नाही तर क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जातो. क्वचितच असेट सोल्ड केला तर असेटमधून मायनस करायचा. सेकंडली, पेमेंट साईडला जेवढे आयटम्स आहेत, मोस्ट ऑफ द आयटम्स आर एक्सपेंडिचर किंवा सहसा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातात. सगळ्यांचा आवडता टॉपिक बिल ऑफ एक्सचेंज. जर्नल एंट्री असल्यामुळे बऱ्याचशा मुलांना अवघड जातो. एक गोष्ट लक्षात घ्या, बिल ऑफ एक्सचेंज हा फायनल अकाउंटपेक्षा जास्त मार्क देणारा टॉपिक आहे. तुम्हाला जर याचा ड्राफ्ट तयार करता आला, जो क्वेश्चन नंबर 1 मध्ये असतो, तो 5 मार्काला आहे. ड्यू डेटवर एखादी फिल इन द ब्लँक्स किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येईल, जनरली 15 ऑगस्टशी रिलेटेड वगैरे असते, जे एक दिवस अगोदर घ्यायची असते. त्या ॲडजस्टमेंटला, त्या ऑब्जेक्टिव्हला 1 मार्क आहे. आणि आता जो आपण प्रॉब्लेमच्या जर्नल एंट्री डिस्कस करणार आहोत त्यासाठी 10 मार्क आहेत. जर्नल एंट्री करत असताना 2 प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. एक येतो 1 ड्रावर विथ 1 ड्रावी किंवा 1 ड्रावर विथ डिफरंट ट्रान्झॅक्शन. जर तुमच्या क्वेश्चनमध्ये वेगवेगळे बीट दिलेत तर 1 ड्रावर विथ डिफरंट ट्रान्झॅक्शन, आणि जर एकाच व्यक्तीशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन दिल्यात म्हणजे 2 पार्टीचे, त्याला म्हणतात सिंगल प्रॉब्लेम. तर कसलाही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह कसा करायचा समजून घ्या. ड्रावर म्हणजे जो व्यक्ती गुड्स उधारीवर विकतो, ज्याला आपण क्रेडिटर पण म्हणतो, ड्रावर पण म्हणूया, ज्याला पैसे यायचे आहेत. आणि ड्रावी म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला पैसे येणं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ड्रावर स्वतःच्या बुकमध्ये स्वतःचं नाव कधीच लिहिणार नाही. ड्रावर स्वतःच्या बुकमध्ये बिल्स पेबल कधीच लिहिणार नाही. आणि ड्रावी स्वतःच्या बुकमध्ये बिल्स रिसिवेबल कधीच लिहिणार नाही. तो नेहमी बिल्स पेबल लिहिणार आणि स्वतःचं नाव कधीच लिहिणार नाही. ड्रावरच्या बुकमध्ये होणाऱ्या जर्नल एंट्रीज ह्या फार थोड्याशा कॉम्प्लिकेटेड असतील, ड्रावीच्या बुकमध्ये फार सोप्या असतात. स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया. एंट्री समजून घेत असताना असं इमॅजिन करा, मिस्टर ए नावाचा ड्रावर आहे आणि मिस्टर बी नावाचा ड्रावी आहे. म्हणजे मी ए आहे, मला तुमच्याकडून पैसे येणं आहेत, तुम्ही बी आहात. तर आता सगळ्यात पहिले मला तुमच्याकडून पैसे का येणं आहेत, तर मी तुम्हाला गुड्स सोल्ड केलं. सो मी जेव्हा तुम्हाला गुड्स सोल्ड करतो त्याची एंट्री मी करणार, बीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग मी सेल केलं तर तुम्ही काय करणार, परचेस. तर तुमची एंट्री राहील परचेस अकाउंट डेबिट टू एज अकाउंट. दोन्हीकडे एंट्री झाली. आता मला तुमच्यावर विश्वास नाही, तुम्हाला मी म्हणतोय बिल ऑफ एक्सचेंज मला दे. मी बिल ऑफ एक्सचेंज तयार केला, तुमच्याकडे पाठवला, तुम्ही ॲक्सेप्ट करून मला दिलात. आता माझ्याकडे जेव्हा बिल आला तर त्याला मी ॲक्सेप्टन्स कंप्लीट झालं म्हणणार. तर मी एंट्री पास करेल, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू बीज अकाउंट. तुमच्याकडून बिल निघून गेला, तुम्ही म्हणणार ए इज द रिसिव्हर, एज अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. आता झाली, बिल आला. आता बिल आल्यानंतर या बिलची ड्यू डेट 2-3 महिन्यानंतर असते. मग त्या 2-3 महिन्यात मी त्या बिलसोबत 4 गोष्टी करू शकतो. मी म्हणजे कोण, ड्रावर. पहिली, मी बिल घेणार आणि ठेवून टाकणार, त्याला म्हणतात रिटेन्शन ऑफ द बिल. त्याची कोणतीच एंट्री होत नाही. बिल घेऊन तिजोरीमध्ये ठेवलं, देर इज नो एंट्री. परंतु मला पैशाची फार गरज आहे, मी तुमचा बिल घेतला आणि बँकेत जाऊन डिस्काउंट केलं, तर मला पैसे मिळतील. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट करणार मी. माझा लॉस होईल कारण बँक फुकट देणार नाही, मला डिस्काउंट द्यावा लागेल. डिस्काउंट अकाउंट डेबिट आणि बिल निघून जाईल टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. परंतु याचं तुम्हाला काही फरक पडणार नाही, तुम्ही म्हणणार नो एंट्री. मी काही केलं या 2-3 महिन्यात 4 ऑप्शनपैकी तुम्ही कोणतीही एंट्री करायची नाही. तुम्ही म्हणजे कोण, ड्रावी. तिसरा ऑप्शन, मी कोणातरी सीला पैसे देणं लागतो, तर सी माझ्याकडे आला, मी बिल सीला एंडॉर्स केला, तर मी एंट्री करेल सीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. मी काही केलं तरी तुम्ही गप्प बसायचं, तुम्ही एंट्री करायची नाही, म्हणजे ड्रावीच्या बुकमध्ये एंट्री होणार नाही. नेक्स्ट 4th ऑप्शन आहे, माझ्याकडे बरेचसे बिल असतात, मी सगळे बिल बँकेत पाठवतो कलेक्शनसाठी. मग त्या केसमध्ये एंट्री होईल बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. तर किती ऑप्शन होते माझ्याकडे, बिल रिटेन करणं, बिल डिस्काउंट करणं, बिल एंडॉर्स करणं किंवा कलेक्शनला पाठवणं. पण त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकत नाही,
तुम्ही त्याची एंट्री करायची नो एंट्री. आता बिलची ड्यू डेट आली. ड्यू डेट आल्यानंतर दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर बिल ऑनर होईल किंवा डिसऑनर होईल. समजा ऑनर झाला आणि आता आपल्या 4 ऑप्शनपैकी जो ऑप्शन असेल त्यानुसार एंट्री होईल. म्हणजे मी बिल रिटेन केला होता आणि बिल ऑनर झाला. मी तुमच्याकडे येईल, तुम्ही मला पैसे द्याल, मी एंट्री करेल कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. ड्यू डेट आली, मी बिल बँकेकडे डिस्काउंट केलाय, बँक तुमच्याकडे येईल, तुम्ही बँकेला पैसे द्याल, मी म्हणणार नो एंट्री. मी बिल सी ला एंडॉर्स केला होता, सी तुमच्याकडे आला, तुम्ही सी ला पैसे दिलात, मी म्हणणार नो एंट्री. पण तुम्ही कलेक्शनसाठी पाठवलं होतं तर ते रुपये बँकेत येतात, तर मी एंट्री करेल बँक अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. आता तुमच्या बाबतीत काय होईल? ड्रावी काय करणार? या चारही केसमध्ये ड्रावी म्हणतो बिल परत आला आणि कॅश गेली, तर त्याची एंट्री असते बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश. आता सेकंड ऑप्शन बिल डिसऑनर पण होऊ शकतो. जर बिल डिसऑनर झाला तर माझ्याकडे 4 ऑप्शन. मी बिल रिटेन केला होता, तुमच्याकडे आलो, पैसे देत, तुम्ही काही पैसे देत नाही, मी बिल घेतला, तुम्हाला परत देऊन टाकला, मी एंट्री पास करेल बीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. मी बिल डिस्काउंट केला होता, तुम्ही पैसे देत नाहीये, मला पैसे बँक मागणार, मी तुम्हाला मागणार, तर एंट्री राहील बीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मी बिल सी ला दिला होता, तुम्ही डिसऑनर केला, मग त्या केसमध्ये सी मला पैसे मागेल, मी तुम्हाला मागणार, एंट्री राहील बीज अकाउंट डेबिट टू सीज अकाउंट. मी कलेक्शनला पाठवला होता, बिल डिसऑनर झाला, एंट्री राहील बीज अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं असेल तर सगळ्या केसमध्ये मी तुमचा अकाउंट डेबिट करतोय, कारण मी तुम्हाला बिल परत करणार, तुमच्याकडून मला पैसे येत नाही. तुमच्या बाबतीत एकच एंट्री, बिल परत आला, बिल्स पेबल अकाउंट डेबिट. कोणी परत दिला? ए ने टू एज अकाउंट. आता मग पुढे आपली सेटलमेंट होते. से फॉर एक्झाम्पल तुम्ही मला व्याज द्यायला तयार होता, मग तुम्ही जर मला व्याज द्यायला तयार झाला तर ती माझी इन्कम आहे, मी एंट्री करतो बीज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. तुमच्यासाठी तो खर्च आहे, तुम्ही एंट्री करायला पाहिजे इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू एज अकाउंट. मग तुम्ही काही मला कॅश द्याल, काही बिल द्याल आणि आपलं सेटलमेंट होईल. मग मी एंट्री करेल कॅश अकाउंट डेबिट, न्यू बिल आला, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू बीज अकाउंट. तुम्ही एंट्री करायची एज अकाउंट डेबिट टू कॅश टू बिल्स पेबल. आता कालांतराने परत या बिल सोबत आणखी काही होऊ शकतं. हा बिल व्यवस्थित ऑनर झाला तर फारच चांगली गोष्ट, कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, तुम्ही म्हणणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश. परंतु हा पण डिसऑनर झाला तर सेम डिसऑनरची एंट्री मी म्हणणार बीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, तुम्ही म्हणणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू एज अकाउंट. जर तुमच्याकडे पैसे आलेत आणि तुम्ही ड्यू डेटच्या अगोदरच बिल रिटायर करून घेतला तर फारच चांगली गोष्ट आहे, मी म्हणणार कॅश अकाउंट डेबिट रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल आणि तुम्ही म्हणणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश टू रिबेट. कधी कधी ड्रावी इन्सॉल्वंट होतो, तो बिल डिसऑनर होतो, मग अशा वेळेस काहीतरी पैसे येतात, काहीतरी बुडतात, मग अशी एंट्री करायची असते कॅश अकाउंट डेबिट बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू ड्रावीज अकाउंट म्हणजे बीज अकाउंट. तुम्ही एंट्री करणार एज अकाउंट डेबिट टू कॅश टू डेफिशियन्सी अकाउंट. जर्नल झाल्यानंतर टोटल करायला विसरू नका. डिस्काउंट आणि इंटरेस्टच्या जेवढ्या एंट्रीज येतील त्याची वर्किंग नोट दाखवायला विसरायचं नाही. डेट परफेक्टली लिहायचं जर दिली असेल तर, आणि कोणाच्या बुकमध्ये एंट्रीज करतोय ते क्लिअरली वाचूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. मित्रांनो, आपला नेक्स्ट टॉपिक आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. सहसा हा टॉपिक बरेचसे मुलं ऑप्शनमध्ये याच्यासाठी पण सोडतात कारण याच्यात जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत. जर का प्रॉब्लेम सोपा असेल तर जर्नल एंट्री हमखास येतात आणि प्रॉब्लेम जर थोडासा अवघड असेल तर लेजर विचारतात. हा टॉपिक सॉल्व्ह करत असताना आपल्याला सहसा 3 कंपल्सरी असे लेजर अकाउंट तयार करायचे असतात. पहिला रिअलायझेशन अकाउंट, दुसरा कॅश ऑब्लिक बँक आणि तिसरा ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर प्रॉब्लेममध्ये पार्टनरचा लोन अकाउंट दिला तर लोन अकाउंट ओपन करा, अदरवाईज नेहमी 3च अकाउंट असतील. पहिली स्टेप काय तर तुम्हाला दिलेली बॅलन्स शीट तुम्ही क्लोज करायची. कशी क्लोज करायची? लायबिलिटी साईडचा प्रत्येक आयटम कुठेतरी क्रेडिटला जाईल आणि असेट साईडचा प्रत्येक आयटम कुठेतरी डेबिटला जाईल. आता आपण सुरुवात करूया. लायबिलिटी साईडला सगळ्यात पहिले पार्टनर्सचे कॅपिटल दिलेत, तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. लायबिलिटी साईडला बऱ्याचशा वेळेस रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह किंवा P&L असेल त्याला पास्ट प्रॉफिट म्हणतो, तो पण पार्टनरच्या कॅपिटलच्या क्रेडिटला, म्हणजे त्याची जर जर्नल एंट्री सांगायची झाली तर जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग
लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स, बिल्स पेबल वगैरे असतील आणि असेट साईडला पण एक लायबिलिटी असते जी RDD आहे. या तिन्ही लायबिलिटी रिअलायझेशनच्या क्रेडिटला पाठवायच्या. म्हणजे याची जर्नल एंट्री होते लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. लायबिलिटी साईड सगळी संपलेली आहे. सगळे असेट कॅश सोडून सगळ्याचे सगळे रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचे आहे त्या किमतीत, त्याला बुक व्हॅल्यू म्हणतो. त्याची एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. कॅशच्या डेबिटला लिहायचं, कॅश बँक जे काही असेल. आणि जर असेट साईडला P&L आला, ज्याला आपण लॉस म्हणतो, तो मात्र पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटमध्ये डिवाइड करायचा. आता हे झाल्यानंतर प्रॉब्लेमच्या खाली यायचं. सगळ्यात पहिले ते म्हणतात की असेट रिअलाइज झालेत, पैसे आलेत. जे काही असेट आहे ते डिटेलमध्ये रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं, कारण असेट चाललेत आणि पैसे येतात म्हणून कॅशच्या डेबिटला. त्याची जनरल एंट्री असते कॅश कम्स इन कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. मग ज्या काही लायबिलिटीज असतील ज्या तुम्ही पेड करतायत, तर लायबिलिटी पेड त्यांनी सांगितलं तर करा, नाही सांगितलं तर स्वतःहून आहे त्या व्हॅल्यूला करायचं. RDD वगैरे पेड करायची नाही, क्रेडिटर्स, बिल्स पेबल वगैरे पेड करायचे. मग लायबिलिटी पेड केली म्हणजे कॅश जाणार रिअलायझेशनच्या डेबिटला, कॅशच्या क्रेडिटला. याची जर्नल एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. हे सगळं करण्यासाठी खर्च होता बऱ्याचशा वेळेस. तर खर्चाची जर एंट्री दिली डिझॉल्युशन एक्सपेन्सेस, तर ती एंट्री होईल दॅट इज रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. आता या व्यतिरिक्त कधी कधी पार्टनरने जर असेट घेतलं तर पार्टनर हा रिसिव्हर असतो, त्याची एंट्री होते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. समजा पार्टनरने लायबिलिटी पेड केली तर त्याची एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एवढ्या सगळ्या एंट्रीज झाल्यानंतर सगळ्यात पहिले रिअलायझेशन क्लोज करा. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये रिअलायझेशनची डेबिट साईड मोठी येईल, क्रेडिटला बॅलन्स येईल, लॉस म्हणा तो पार्टनरच्या डेबिटला पाठवा, PSR मध्ये डिवाइड करा. त्याची एंट्री होईल पार्टनर्स कॅपिटल टू रिअलायझेशन. पण तू इन केस क्रेडिट मोठी आली, डेबिटला फरक आला तर त्याला प्रॉफिट म्हणायचं. त्याची एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिअलायझेशन क्लोज झाला, तुम्ही आलात पार्टनर्स कॅपिटलवर. पार्टनर्स कॅपिटल टॅली करायचा, त्याचा जो बॅलन्स आहे तो कॅशला पाठवायचा. कॅश टॅली झाला तरच प्रॉब्लेम बरोबर आहे. मीनवाईल जर पार्टनरचा लोन आला त्याला पैसे देऊन टाका आणि तो पण क्लोज करा. यात एकच अवघड आहे की समजा एखादा पार्टनर इनसॉल्व्हंट झाला तर अशा वेळेस काय करायचं. जो पार्टनर इनसॉल्व्हंट आहे त्याकडून किती पैसे येणे पहिले ते काढायचं, जे पैसे आलेत त्याची एंट्री करायची. मग त्याचा जो पण बॅलन्स राहील त्याला डेफिशियन्सी म्हणतात. एक पार्टनर इनसॉल्व्हंट झाला, समजा ABC आहे, C इनसॉल्व्हंट झाला तर त्याची डेफिशियन्सी A आणि B शेअर करतात. त्याची एंट्री असते A's अकाउंट डेबिट, B's अकाउंट डेबिट टू C's अकाउंट. तर अशा प्रकारे इनसॉल्व्हंट पार्टनरचा. पण समजा सगळेच इनसॉल्व्हंट झालेत तर अशा वेळेस लायबिलिटी रिअलायझेशनला जात नाही. सगळ्या लायबिलिटीचे वेगळे अकाउंट ओपन करा, डेफिशियन्सी अकाउंट ओपन करा. लायबिलिटी जेवढी कॅश अवेलेबल आहे ती रेशोमध्ये लायबिलिटीला द्या आणि राहिलेली डेफिशियन्सीला पाठवा. पार्टनरचा कॅपिटल पण डेफिशियन्सीला पाठवा. इथं डेफिशियन्सी अकाउंट टॅली व्हायला पाहिजे. मित्रांनो, डिझॉल्युशनच्या ऑप्शनमध्ये जो येणारा टॉपिक आहे त्याला आपण म्हणतो कंपनी अकाउंट 1. ॲक्च्युली कंपनी अकाउंट 1 म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूया इश्यू ऑफ शेअर्स. या टॉपिकमध्ये तुम्हाला इक्विटी शेअरशी रिलेटेड एंट्रीज येतात. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, 12th लेवलवर फार जास्त डिफिकल्ट एंट्रीज येणार नाही. सहसा 4 टप्प्यात आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. एक गोष्ट लक्षात घ्यायची की शेअर कसे इश्यू झालेत त्याची एक फिक्स व्हॅल्यू असते ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. जर 100चा शेअर 100ला इश्यू झाला ॲट पार, 90ला झाला ॲट डिस्काउंट आणि जर 110ला झाला तर ॲट प्रीमियम. आपल्याला 4 स्टेपमध्ये एंट्रीज करायच्या आहेत. शेअर होल्डर सहसा पहिले काही पैसे ॲप्लिकेशन मनीच्या मार्फत देतो, नंतर अलॉटमेंटमध्ये पैसे येतात, मग फर्स्ट कॉलमध्ये पैसे येतात आणि मग फायनल कॉलमध्ये पैसे येतात. फर्स्ट कॉल, फायनल कॉल 2 असू शकतात, एकच असू शकतो, 3 असू शकतात. इट डिपेंड्स अपॉन द प्रॉब्लेम. आता सहसा या प्रत्येक स्टेजसाठी तुम्हाला 2 एंट्री करायचे आहेत. ॲप्लिकेशनच्या वेळेस 2 एंट्री, अलॉटमेंटच्या वेळेस 2 एंट्री, फर्स्ट कॉलच्या वेळेस 2 एंट्री, फायनल कॉलच्या वेळेस 2 एंट्री. ॲप्लिकेशनच्या आपण नॉर्मल एंट्री पहिले बघूया. सगळ्यात पहिले ॲप्लिकेशनचे पैसे येतात त्याला आपण रिसिव्ड म्हणतो. जेव्हा पण रिसिव्ड शब्द मी वापरणार बँक अकाउंट डेबिट करायचा. म्हणजे ॲप्लिकेशन डेबिट, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, तर एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. मग ॲप्लिकेशन ट्रान्सफर करायचं.
ट्रान्सफर म्हटलं की शेअर कॅपिटल क्रेडिट होतो आणि ॲप्लिकेशन डेबिट होतो. तर एंट्री होईल इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. फक्त ॲप्लिकेशनच्या वेळेस पहिले रिसिव्ड आहे आणि मग ट्रान्सफर आहे. अलॉटमेंट असेल, फर्स्ट कॉल असेल, फायनल कॉल असेल, पहिल्यांदा ट्रान्सफर म्हणजे ड्यू एंट्री आणि मग रिसिव्ड एंट्री. मग अशा वेळेस जेव्हा पण मी ट्रान्सफर शब्द वापरेल कॅपिटल अकाउंट क्रेडिट करा, जेव्हा पण मी रिसिव्ड शब्द वापरेल बँक अकाउंट डेबिट करा. आता अलॉटमेंट मनी ट्रान्सफर, तर याची एंट्री होईल इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. अलॉटमेंट मनी रिसिव्ड बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. फर्स्ट कॉल ट्रान्सफर इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. फर्स्ट कॉल रिसिव्ड बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. फायनल कॉल ट्रान्सफर इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. फायनल कॉल रिसिव्ड बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल. इन शॉर्ट या 8 एंट्रीमध्ये 4 एंट्री ट्रान्सफरच्या आहेत, 4 एंट्री रिसिव्डच्या आहेत. ट्रान्सफर होताना मी कॅपिटल क्रेडिट करत होतो, जो ट्रान्सफर होतोय तो डेबिट करत होतो. रिसिव्ड होताना बँक डेबिट करत होतो, जे रिसिव्ड होतंय त्याला क्रेडिट करत होतो. आता एंट्री नंबर 1 जरा महत्वाची आहे, जी आपण परत बघूया. पहिली एंट्री होती ॲप्लिकेशन रिसिव्ड म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन. कधी कधी काय होतं, कंपनीने 2000 शेअर इश्यू केलेत पण ॲप्लिकेशन आलेत 3000. तर कंपनी काय करते की जे एक्स्ट्रा ॲप्लिकेशन आलेत समजा ते परत करून टाकलेत. तर नॉर्मल एंट्री झाली असती शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, पण परत केल्यामुळे एंट्री होईल शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू बँक. कधी कधी कंपनी काय करते, सगळे एक्स्ट्रा आलेले रुपये अलॉटमेंटला वापरते, मग एंट्री राहील शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू शेअर अलॉटमेंट. कधी कधी कंपनी करते काही रुपये परत करते आणि काही अलॉटमेंटला पाठवते. मग अशा वेळेस एंट्री जरा मोठी होईल, ती असेल इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू बँक टू शेअर अलॉटमेंट. जे पण रुपये तुमच्या अलॉटमेंटचे गेलेत, ज्यावेळेस अलॉटमेंटचे पैसे येतील तेवढे रुपये मायनस करायचे. आता एंट्री नंबर 3 मध्ये काही चेंजेस. एंट्री नंबर 3 आहे अलॉटमेंट ट्रान्सफर. त्याची एंट्री आहे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. मग अशा वेळेस तुम्ही लक्षात घ्यायचं, ही एंट्री ॲट पारच्या वेळेस होते. जर प्रीमियम असेल प्रॉब्लेममध्ये तर एंट्री होईल इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम. जर डिस्काउंट असेल प्रॉब्लेममध्ये इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन इश्यू अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. कधी कधी शेअर होल्डर पैसे देत नाहीत, तर अशा वेळेस कॉल इन ॲरियर्स म्हणतात. समजा फर्स्ट कॉल दिला नाही तर एंट्री होईल इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू कॉल इन ॲरियर्स टू इक्विटी शेअर कॅपिटल. फायनल कॉल नसेल तर फायनल कॉलच्या बाबतीत पण तेच. शेअर होल्डरने जर जास्त पैसे दिलेत तुम्हाला तर त्याला कॉल इन ॲडव्हान्स म्हणतात, तो क्रेडिट होतो. शेअर होल्डरने पैसे दिले नाहीत आणि कंपनीने जर शेअर फोरफिट केलेत तर फोरफिचरची एंट्री सहसा अशी असते, शेअर कॅपिटल डेबिट करायचा, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर फोरफिचर, आतापर्यंत आलेले सगळे रुपये जप्त करा आणि जे जे दिलं नाही ते क्रेडिट करा. समजा फर्स्ट कॉल दिलं नाही, सेकंड कॉल दिलं नाही, टू शेअर फर्स्ट कॉल टू शेअर फायनल कॉल किंवा सेकंड कॉल. फोरफिट झालेले शेअर रिइश्यू करायची वेळ आली तर एंट्री होते बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. आणि यातला जो बॅलन्स आहे तो फोरफिचरचा तो ट्रान्सफर करायचा असतो, त्याची एंट्री आहे शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व. ठीक आहे, जर्नलची टोटल करणं गरजेचं आहे. पेमेंट शेड्यूल बनवून दाखवा, डेट दिली असेल तर डेट पण करा. मित्रांनो, आपला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे कंपनी अकाउंट 2 म्हणजे इश्यू ऑफ डिबेंचर्स. इश्यू ऑफ डिबेंचर जर परीक्षेत आला तर खरोखर एकदम सोपा असा टॉपिक आहे, कारण सहसा याच्यात विचारण्यासारखं फार जास्त नाही आहे. सेम टू सेम इक्विटी शेअरशी रिलेटेड आहे. तिथं तरी आपण 4 इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे द्यायचो, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल. डिबेंचरच्या बाबतीत सहसा 2च इन्स्टॉलमेंट असतात, ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट. सेम प्रोसेस, पहिले डिबेंचर रिसिव्ड होतील ॲप्लिकेशन, मग ट्रान्सफर, अलॉटमेंट ट्रान्सफर होतील आणि मग रिसिव्ड. आता डिबेंचर रिसिव्ड झाला, पैसे आलेत, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट. आलेले पैसे ट्रान्सफर करा, डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर. डिबेंचरला कॅपिटल शब्द नाही वापरायचा. मग अलॉटमेंटची ड्यू एंट्री, डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट.
आणि अलॉटमेंटची रिसिव्ड एंट्री बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. फक्त यात लक्षात घ्यायचं, हमखास ॲप्लिकेशन जास्त येतील, त्यांना कधी म्हणतील रिफंड करा तर बँक क्रेडिट करायचा, कधी म्हणतील अलॉटमेंटमध्ये ॲडजस्ट करा तर अलॉटमेंटला पाठवा, कधी म्हणतील काही रिफंड करा काही अलॉटमेंटला. तर तुमची जी एंट्री नंबर 2 आहे ट्रान्सफरची, डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर टू बँक आणि टू डिबेंचर अलॉटमेंट होईल. डिबेंचरमध्ये या व्यतिरिक्त कधी कधी असं येतं की तो डिबेंचर तुम्ही एखाद्या कंपनीला कन्सिडरेशन म्हणून दिलेले आहेत, त्या केसमध्ये पहिले तुमच्याकडे ॲसेट आणि लायबिलिटी येतात. तर त्याची समजा मी ए लिमिटेडचे 10 लाखाचे ॲसेट घेतलेत आणि 4 लाखाची लायबिलिटी आहे, तर एंट्री करायची ॲसेट अकाउंट डेबिट 10 लाख टू लायबिलिटी 4 लाख आणि मी त्यांना आता डिबेंचर देणार आहे 6 लाखाचे टू ए लिमिटेड पहिले लिहून टाकायचं 6 लाख. मग एंट्री करायची ए लिमिटेड अकाउंट डेबिट टू डिबेंचर 6 लाख रुपीज. यात आलं तर ॲट पार, ॲट प्रीमियम, ॲट डिस्काउंट येऊ शकतं. पुढचा टॉपिक आहे ॲक्च्युली रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये एकूण 3 टॉपिक आहेत, ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ. तिघांमध्ये कॉमन काय, रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पण म्हणतो. या टॉपिकची सगळ्यात मोठी स्पेशालिटी आहे, जर बेसिक पण याचा केला तरी तुम्हाला 10 पैकी 5 मार्क तरी नक्की मिळतील. आपण सगळ्यात पहिले ॲडमिशनवर बोलूया. ॲडमिशन ऑफ पार्टनर, नंतर रिटायरमेंट आणि डेथ. ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे ए आणि बी नावाच्या व्यक्तीची पार्टनरशिप फर्म होती, त्यात आता ते सी ला घेत आहेत, दिस इज कॉल्ड ॲडमिशन. आता ॲडमिशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. सगळ्यात पहिले अकाउंट्स किती असतील, तुम्हाला सगळ्यात पहिले ओपन करायचं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. परीक्षेत जर त्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट म्हटलं तर बोथ आर सेम. दुसरा अकाउंट ओपन करायचा कॅश, तिसरा ओपन करायचा गुडविल, चौथा अकाउंट ओपन करायचा न्यू पार्टनर्स कॅपिटल, पाचवा ओपन करायचा ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. सहसा न्यू आणि ओल्ड पण एकत्र करू शकतात, पण कन्फ्यूज होऊ नये म्हणून वेगळं ठेवायचं. आणि लास्टमध्ये तयार करायची बॅलन्स शीट. सुरुवात कशी होते, लायबिलिटी साईडला सगळ्यात पहिले कॅपिटल असतो ओल्ड पार्टनरचा, त्याला ओल्ड पार्टनरच्या कॅपिटलच्या क्रेडिटला लिहून टाका, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जनरल रिझर्व्ह फंड असेल लायबिलिटीला, ओल्ड पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ओल्ड PSR मध्ये डिवाइड करा. मग काही लायबिलिटी असतील, क्रेडिटर्स, बिल्स पेबल. प्रॉब्लेमच्या खाली ॲडजस्टमेंट बघायची, जर क्रेडिटर्स कमी झालेत तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहा, क्रेडिटर्स कमी झालेत तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहा, क्रेडिटर्स वाढलेत तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहा. म्हणजे लायबिलिटी वाढली तर लॉस होतो, रिव्हॅल्युएशन डेबिट, लायबिलिटी कमी झाली तर रिव्हॅल्युएशन क्रेडिट. मग त्या लायबिलिटीची नवीन व्हॅल्यू बॅलन्स शीटमध्ये लिहून टाकायची. सेम ॲसेटसाठी कॅशच्या डेबिटला लिहा, बाकी सगळे ॲसेट बघायचे, जर त्यात काही प्लस मायनस होत असेल तर रिव्हॅल्युएशनला लिहा फरक, नसेल तर आहे तसा ॲसेटला पाठवा. रिव्हॅल्युएशन अकाउंटचा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवा, डेबिटला सगळे लॉसेस येतात म्हणजे ॲसेट मायनस झाला किंवा लायबिलिटी प्लस झाली, क्रेडिटला सगळे प्रॉफिट येतात म्हणजे ॲसेट प्लस झाला किंवा लायबिलिटी मायनस झाली. हे होत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या ॲसेटच्या नवीन व्हॅल्यूज, त्या लायबिलिटीची नवीन व्हॅल्यू बॅलन्स शीटमध्ये लिहायची असते. हे तुम्ही केल्यानंतर आता येतं नवीन पार्टनरचा रोल. नवीन पार्टनर येताना स्वतःसोबत कॅश आणतो, अशी एंट्री देतात प्रॉब्लेममध्ये. कॅशच्या डेबिटला लिहायचं, न्यू पार्टनर्सच्या क्रेडिटला लिहायचं. समजा असं झालं की नवीन पार्टनरने कॅश नाही आणली, बिल्डिंग आणली, तर आता कॅशमध्ये लिहायचं नाही, ॲसेटला जायचं, बिल्डिंगमध्ये बिल्डिंग ॲड करायची आणि पार्टनर्सच्या क्रेडिटला लिहायचं. सगळ्यात अवघड पार्ट जर का या टॉपिकमध्ये कशाला म्हटलंय तर तो म्हणजे गुडविल. लक्ष देऊन ऐका. गुडविलच्या बाबतीत गुडविलची फर्स्ट टाईपची ॲडजस्टमेंट आहे, नवीन पार्टनर कॅशमध्ये गुडविल आणतोय आणि तो गुडविल बिझनेसमध्ये तसाच राहणार आहे, ज्याला आपण रिटेन्ड म्हणतो. तर पहिले तर कॅश आली याची एंट्री करा, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि तो गुडविल कोणासाठी असतो तर ओल्ड पार्टनर्स. सेकंड एंट्री इमिजिएट करायची, ही कुठंच सांगितलेली नसते, स्वतःहून करायची, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता यातला सेकंड ऑप्शन, नवीन पार्टनरने कॅश आणली पण तो गुडविल जो आलाय बिझनेसमध्ये त्यातले काही पैसे ओल्ड पार्टनर काढून घेतात, तर गुडविल कम्स इन कॅश अँड गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर, असं त्याला आपण म्हणूया. तर पहिली एंट्री सेम मागच्यासारखी, पैसे आलेत, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. दुसरी एंट्री, गुडविल ओल्ड पार्टनरला द्या, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. आता ओल्ड पार्टनर पैसे काढून घेत आहेत तर त्याची एंट्री राहील ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश. तो कधी अर्धे पैसे काढतात, पूर्ण काढतात, जेवढे दिलेत तेवढे त्यांना देऊन टाकायचे.
तिसरा ऑप्शन असा आहे की नवीन पार्टनरकडे गुडविलसाठी पैसेच नाहीये, तो म्हणतोय फक्त गुडविल रेस करा तुम्ही. मग अशा वेळेस एंट्री करायची गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. अशा वेळेस गुडविलमध्ये बॅलन्स राहतो, तो बॅलन्स शीटच्या असेटला पाठवा. फोर्थ ऑप्शन सगळ्यात अवघड, गुडविल आला आणि आता गुडविल राईट ऑफ पण करायला सांगितलं सगळ्या जणांनी मिळून. तर पहिले तर गुडविल रेस केला, रेस करायची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल, आणि नंतर तो गुडविल राईट ऑफ जेव्हा होतो तेव्हा मात्र एंट्री होते ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. गुडविलची एंट्री करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर क्वेश्चनमध्ये ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दोन्ही दिला तरच सॅक्रिफाईस रेशो काढायचा, नाही दिला तर ओल्ड रेशोमध्येच गुडविल डिवाइड करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कधी कधी कॅपिटल ॲडजस्टमेंट येते की नवीन कॅपिटल रेशो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये कॅपिटल करा. तर न्यू रेशो काढायचा कसा? सगळ्यात पहिले बॅलन्स रेशो काढायचा. त्याचा फॉर्म्युला आहे 1 मायनस न्यू पार्टनर शेअर. समजा न्यू पार्टनरचा शेअर 1/4 आहे, तर 1 मायनस 1/4 झाला 3/4. आणि त्या पुढचा फॉर्म्युला असतो न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. यानुसार रेशो काढायचे, नवीन पार्टनरचा कॅपिटल बेस घेऊन नवीन कॅपिटल काढायचे, ते बॅलन्स शीटमध्ये लिहायचे. पण नवीन कॅपिटल कधीच मॅच होत नाही पार्टनर्स कॅपिटल सोबत. तर जर फरक येत असेल, येणारच, त्यांनी म्हटलं कॅशला पाठवा तर कॅश, अदरवाईज डेबिटला फरक आला तर लोन अकाउंट, लायबिलिटीला पाठवा, क्रेडिटला फरक आला तर करंट अकाउंट, असेटला पाठवा. बॅलन्स शीट टॅली झाली तरच प्रॉब्लेम बरोबर आहे. मित्रांनो, आपला पुढचा टॉपिक आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंटमध्ये सहसा परीक्षेत बऱ्याचशा वेळेस जर्नल एंट्री पण आलेल्या आहेत. प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर रिटायरमेंट आणि डेथमध्ये फरक काहीच नाही आहे. रिटायरमेंटच्या प्रॉब्लेममध्ये रिटायर हा शेवटच्या दिवशी करतात सहसा, आणि डेथमध्ये वर्षाच्या कोणत्याही मध्यभागी किंवा 3 महिन्यानंतर वगैरे प्रॉब्लेम देतात. दोघांच्या एंट्री सेम आहेत, थोडाफार जो फरक आहे तो मी नंतर सांगेल. रिटायरमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळ्यात पहिला आपला रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या बाबतीत परत सांगायची गरज येऊ नये, डेबिटला सगळे लॉसेस, क्रेडिटला सगळ्या इन्कम. फक्त ॲडमिशन आणि रिटायरमेंटच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये फरक एवढाच आहे, ॲडमिशनमध्ये जो रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस येतो तो ओल्ड पार्टनरला जातो, रिटायरमेंट आणि डेथमध्ये सगळ्यांना जातो. रिव्हॅल्युएशन नंतर दुसरा अकाउंट आहे कॅश. रिटायरमेंट टॉपिकमध्ये कॅश अकाउंट कंपल्सरी नाही आहे. जर रिटायर होणाऱ्या पार्टनरला कॅश देणार आहे अशी काही एंट्री आली किंवा जुन्या पार्टनर जे कंटिन्यू करणार आहेत ते काही कॅश आणणार असतील तर कॅश अकाउंट ओपन करा, अदरवाईज कॅशची गरज नाही. गुडविल अकाउंट ओपन करायला पाहिजे, सहसा गुडविलवर एंट्री येणारच, आणि ऑल पार्टनर्स कॅपिटल सगळ्यांचा एकत्र करायचा. प्रॉब्लेमची सुरुवात सगळ्यात पहिले लायबिलिटी साईडला कॅपिटल असेल, तो कॅपिटल सगळ्या पार्टनर्सच्या क्रेडिटला लिहून टाका. जनरल रिझर्व्ह फंड असेल सगळ्या पार्टनरला वाटून टाका, म्हणजे क्रेडिटला लिहा. असेटला P&L असेल तर पार्टनर्सच्या डेबिटला येईल. नंतर क्रेडिटर्स, बिल्स पेबल या लायबिलिटी असतात, त्यावर काही प्लस मायनस झाला तर रिव्हॅल्युएशन, नसेल तर आहे तसा लायबिलिटी. आता असेटचा नंबर येतो, असेट वाढलेत रिव्हॅल्युएशन क्रेडिट, असेट कमी झालेत रिव्हॅल्युएशन डेबिट, आणि असेटच्या सगळ्या नवीन किमती ज्या आहेत त्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला यायला पाहिजे. आता इथं पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे गुडविलचा. आता जसं मागच्या ॲडमिशनमध्ये सॅक्रिफाईस रेशो काढावा लागतो, या टॉपिकमध्ये तुम्हाला गेन रेशो काढावा लागतो. सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय होता? दॅट इज ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. गेन हा एक्झॅक्टली अपोजिट आहे, तो असतो न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. मग गेन रेशो तुम्हाला केव्हा काढायची गरज असते? सेम नियम, जर दोन्ही रेशो दिले तरच काढायचं, नसता काढायचं नाही. आता गुडविलच्या बाबतीत काय? गुडविल तुम्हाला जर सांगितलं की पूर्ण बिझनेसचा रेस करा तर त्या केसमध्ये गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल, आणि जर त्याला राईट ऑफ करायला सांगितलं तर कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. परंतु जो रिटायर होतोय फक्त त्याचा एकट्याचाच रेस करायला सांगितलं तर एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल, आणि राईट ऑफ करायला सांगितलं तर कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. म्हणजे राईट ऑफच्या वेळेस एंट्री सेम आहे, एकट्याचा का बिझनेसचा तेवढं फक्त बघून घ्यायचं. गुडविल हा सहसा टॅली होतो, टॅली नाही झाला तर असेटला पाठवा. कॅश ऑप्शनल अकाउंट आहे. रिटायरमेंटमध्ये पण बऱ्याचशा वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम क्लोज करताना कंपॅरेटिव्हली वेळ कमी जातो. सगळ्यात पहिले रिव्हॅल्युएशन क्लोज करा. डेबिटला फरक आला प्रॉफिट, ऑल पार्टनर्सच्या क्रेडिटला पाठवा. क्रेडिटला फरक आला लॉस, ऑल पार्टनर्सच्या डेबिटला पाठवा. कॅशवर ॲडजस्टमेंट आली असेल कॅश ओपन करा, त्याचा बॅलन्स क्रेडिटला येईल, असेटला पाठवा. गुडविल टॅली झाला ठीक आहे, नाही झाला तर असेटला पाठवा.
ऑल पार्टनर्स क्लोज करताना जो पार्टनर रिटायर होतोय त्याला मात्र टू बॅलन्स कॅरीड डाऊन नाही लिहायचं, त्याला म्हणायचं पार्टनर्स लोन अकाउंट, आणि बाकीचे जे आहेत ते मात्र कॅपिटल दॅट इज टू बॅलन्स कॅरीड डाऊन. कधी कधी रिटायरमेंटमध्ये बॅलन्स शीटची तारीख 31 मार्च असेल आणि रिटायर पार्टनर 3 महिन्यानंतर समजा 1 जुलैला होणार असेल तर हा डेथ सारखा प्रॉब्लेम झालाय, तर त्या 3 महिन्याचा त्याला एक्स्ट्रा प्रॉफिट मिळतो. त्यासाठी तुम्हाला प्रॉफिटसाठी बेस देतात, तो कॅल्क्युलेट करायचा आणि त्याची जर्नल एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर, म्हणजे रिटायरिंग पार्टनरच्या क्रेडिटला लिहा आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हा असेटला जातो. दिस इज ऑल अबाउट रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंट सारखा जवळजवळ 80% सेम असणारा प्रॉब्लेम म्हणजे डेथ. जर बॅलन्स शीट पर्यंत पूर्ण प्रॉब्लेम विचारला तर असं समजा की तुम्ही डेथचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत, रिटायरमेंटचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. परंतु डेथच्या बाबतीत जर तुम्ही बोर्डाचा पेपर बघितला तर त्यांनी फार स्पेसिफिकली फक्त ज्याची डेथ झाली आहे त्याचा कॅपिटल अकाउंट विचारलाय. असा जेव्हा प्रॉब्लेम येतो त्यात वर्किंग नोट फार कराव्या लागतात. ॲज युज्युअल रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करायचा, डेबिटला असेट मायनस लायबिलिटी प्लस, क्रेडिटला असेट प्लस लायबिलिटी मायनस. जो काही प्रॉफिट आपल्या रिटायरिंग पार्टनरचा आहे प्रॉफिट किंवा लॉस तो त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटवरून पाठवायचा. आता ज्याची डेथ झाली आहे फक्त त्याचाच कॅपिटल अकाउंट विचारला तर त्यात काय काय येतं. सगळ्यात पहिले त्याचा कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिटला लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व्ह फंड असेल, फक्त ज्याची डेथ झाली आहे तो अमाऊंट त्याच्या क्रेडिटला लिहा बाय रिझर्व्ह फंड. जर का असेटला P&L असेल तर तो रिटायरिंग पार्टनर डेथ झालेल्या पार्टनरच्या डेबिटला लिहा टू प्रॉफिट अँड लॉस, फक्त त्याचा स्वतःचा शेअर. आता या व्यतिरिक्त काय काय असतं. ड्रॉइंग्स देतात ॲडजस्टमेंटमध्ये, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहा. ड्रॉइंगवर इंटरेस्ट दिला तर तो पण डेबिटला लिहा. आता क्रेडिटला काय काय येतील, एक तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, मग रिझर्व्ह फंड, त्या व्यतिरिक्त रिव्हॅल्युएशनचा आलेला प्रॉफिट तो क्रेडिटला जाईल. त्याची डेथ झाली त्या दिवसापर्यंतचा पहिले प्रॉफिट काढायचा, मग तो प्रॉफिट काढल्यानंतर सहसा लास्ट 12 महिन्याचा प्रॉफिट देतात. मग समजा 3 महिने तो जिवंत असेल 3 महिन्याचा प्रॉफिट काढा आणि मग त्याचा शेअर काढा, तो त्या पार्टनरच्या क्रेडिटला लिहा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. गुडविल देतात ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने, गुडविल पहिले बिझनेसचा काढा मग त्याचा काढा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलं क्रेडिटला लिहा. त्याला सॅलरी मिळणार असेल कमिशन मिळणार असेल क्रेडिटला लिहा. आणि सगळी क्रेडिट साईड नेहमी मोठी येईल, डेबिटला बॅलन्स येईल, त्याला म्हणायचं टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. यामध्ये फक्त कधीतरी असं होईल तुम्हाला जर्नल एंट्री विचारू शकतील तर त्या करता यायला पाहिजे, अदरवाईज डेथचा प्रॉब्लेम हा ॲडमिशन आणि रिटायरमेंटपेक्षा लवकर संपतो, प्रोव्हायडेड यू नो द कॅल्क्युलेशन्स. मित्रांनो, आपल्या प्रॉब्लेमच्या बाबतीत हा शेवटचा टॉपिक आहे सिंगल एंट्री सिस्टीम. सगळ्यात सोपा. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या असतात. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, थोडक्यात ओपनिंग बॅलन्स शीट. क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, थोडक्यात क्लोजिंग बॅलन्स शीट. प्रॉब्लेममध्ये जर वर्ष पहिलाच असेल किंवा ओपनिंग कॅपिटल त्यांनी दिला असेल तर कधीच ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर तयार करायची गरज नाही. पण सहसा 2 वर्षाची माहिती देतात तर 2 वर्षाचा स्टेटमेंट तयार करायचा. वेळ वाचवायचा असेल, लायबिलिटीज हेडिंग द्यायची, अमाऊंटचे 2 कॉलम करून टाका, ओपनिंग आणि क्लोजिंगच्या डेट्स टाकून सेम असेट पण करायचे. कधी लक्षात ठेवा स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये कोणतीच ॲडजस्टमेंट करायची नाही, आहे तशा व्हॅल्यूज लिहायच्या. असेट कोणकोणते असतील, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, कॅश, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस, इंटरेस्ट रिसिवेबल. लायबिलिटी कोणत्या असतील, क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेबल किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स या लायबिलिटी राहतील. नेहमी ॲसेट साईड मोठी येईल, लायबिलिटीला फरक येईल. ओपनिंगच्या फरकाला ओपनिंग कॅपिटल, क्लोजिंगच्या फरकाला क्लोजिंग कॅपिटल. मित्रांनो, ओपनिंग स्टेटमेंट आणि क्लोजिंग स्टेटमेंट हे फार सोपे असतात, त्यांना जास्त मार्क नसतात, पण त्यांच्यावर प्रॉब्लेम डिपेंड आहे. सगळ्यात जास्त मार्क जर असतील तर ते असतात स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट ऑब्लिक लॉस. याचा फॉर्मॅट लक्षात घ्या, सेम तसंच सुरुवात करायची. सगळ्यात पहिले लिहायचं क्लोजिंग कॅपिटल, त्याचा पर्टिक्युलर्स इनर कॉलम आउटर कॉलम, क्लोजिंग कॅपिटल डायरेक्टली आउटर कॉलममध्ये लिहायचा. मग प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंटमध्ये ओनरने स्वतःसाठी काही पैसे गुड्स घेतलेले असतील ज्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो, ड्रॉइंग जी आहे ती ॲड करायची. क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग ॲड झाला. क्वेश्चनमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये सांगतील की पार्टनरने स्वतःची कार विकली, बिझनेसमध्ये पैसे टाकलेत किंवा स्वतःचे पैसे बिझनेसला दिलेत, दॅट इज कॉल्ड ॲडिशनल कॅपिटल
तो मायनस करायचा. क्लोजिंग कॅपिटल झाला, ॲड ड्रॉइंग झाली, ॲडिशनल कॅपिटल मायनस झाला. जो पण उत्तर येईल त्याला म्हणायचं ॲडजस्टेड कॅपिटल. त्यातून मायनस करायचा ओपनिंग कॅपिटल जो तुम्हाला काढलेला असेल आन्सर किंवा दिलेला असेल. मग आता जी व्हॅल्यू शिल्लक राहील त्याला म्हणायचं प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट, मायनस व्हॅल्यू असेल तर लॉस बिफोर ॲडजस्टमेंट. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सुरू होतो म्हणजे ॲडजस्टमेंटचा. ॲडजस्टमेंटमध्ये 2 हेडिंग आहेत. ॲड म्हणजे इन्कम अँड गेन्स, लेस म्हणजे लॉसेस अँड एक्सपेंडिचर. मग इन्कम अँड गेनमध्ये 4 महत्त्वाचे आयटम. प्रीपेड एक्सपेन्सेस आलं तर त्याला ॲड करा. दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आला, बिझनेसची ती इन्कम आहे त्याला ॲड करा. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे मंथ दिले नाहीत तर कोणत्याही याच्यात 6 महिने घ्यायचे असतात. तुमच्या असेटचा अंडर व्हॅल्युएशन झाला असेल म्हणजे असेट कमी दिसत आहेत, 100 बेस घेऊन कॅल्क्युलेट करा, त्या जी काही डिफरन्स व्हॅल्यू येईल त्याला ॲड करा. आणि लायबिलिटी जर अंडर व्हॅल्यूड, लायबिलिटी जर ओव्हर व्हॅल्यूड झाल्या असतील, तुमच्या जास्त दिसत असतील, 100 बेस घेऊन कॅल्क्युलेट करा, जो काही डिफरन्स येईल ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी तो पण ॲडमध्ये घ्या. परत सांगतो ॲड काय काय होईल. प्रीपेड एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, त्या व्यतिरिक्त अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट आणि ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी. आता एक्सपेंडिचर कोणते असतील. डे टू डे पहिला डेप्रिसिएशन, दुसरा बॅड डेट्स आरडीडी वगैरे राहील. आणि पुढचे जे 4 आहेत ते वरच्या 4च्या अपोजिट. प्रीपेड एक्सपेन्सेसचा अपोजिट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा अपोजिट इंटरेस्ट ऑन कॅपिटल. नंतर तिथं होता अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट, इथं ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट. तिथं होता अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी, इथं राहील. तिथं होता ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी, इथं राहील अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी. अशा प्रकारे जो उत्तर येईल तो काढा. आन्सर जर मायनस आला यू कॅन कॉल इट नेट लॉस, प्लस आला नेट प्रॉफिट. कधी कधी पार्टनरशिप फर्मचा जर सिंगल एंट्री दिला तर आलेल्या फायनल आन्सरला परत पार्टनरच्या शेअरमध्ये डिवाइड करायचं. प्रॉपर वर्किंग नोट करायची. सिंगल एंट्री सिस्टीम कंप्लीट होतो. सिंगल एंट्री सिस्टीमचा आन्सर बरोबर आहे का नाही हे चेक करायला कोणतीच मेथड नाही आहे बाकी टॉपिक सारखं. आता सिंगल एंट्रीला जो ऑर टॉपिक आहे तो आपण बघूया थोडक्यात. बरेचसे विद्यार्थी या टॉपिककडे दुर्लक्ष करतात कारण हा थेरॉटिकल टॉपिक आहे. अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय. आपल्याला वाटतं फायनल अकाउंट झालं म्हणजे अकाउंटिंग संपली. ॲक्च्युअलमध्ये मोठमोठ्या कंपनीमध्ये मॅनेजमेंटची खरी जी परीक्षा आहे ती अकाउंट्स फायनल झाल्यानंतर असतात. ते त्या अकाउंटचा स्टडी करतात, थरो स्टडी करतात, ज्याला आपण म्हणतो अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. अनालिसिस करायच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यातल्या 3 अशा मेथड तुमच्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. त्यातली पहिली मेथड आहे रेशो अनालिसिस, दुसरी मेथड आहे कॅश फ्लो अनालिसिस आणि तिसरा आहे ट्रेंड अनालिसिस, दॅट इज कंपॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. मग आता रेशो अनालिसिसमध्ये बरेचसे रेशो काढायचे असतात. करंट रेशो म्हणजे काय, लिक्विड रेशो म्हणजे काय, ॲटलिस्ट ते एकदा तुम्ही वाचायला पाहिजेत. कॅश फ्लो अनालिसिस हा जो टॉपिक आहे त्यामध्ये 3 ॲक्टिव्हिटीज असतात. इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी, फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज आणि फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज. इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला बघायच्यात आणि ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज ज्या असतात बिझनेसच्या त्या बघायच्यात. आणि जर ट्रेंड अनालिसिस बघितला, कॉमन साईज स्टेटमेंट, त्यामध्ये बेस घेऊन लास्ट इयरला नेक्स्ट इयरच्या फिगर्स 100मध्ये कन्वर्ट केल्या जातात. हा टॉपिक थेरीमधून वाचा. यातली एक शॉर्ट नोट बऱ्याचशा वेळेस परीक्षेत आलेली आहे ती म्हणजे करंट रेशोवर. आणि एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बऱ्याचशा वेळेस आलेला आहे की तो म्हणजे डॅश असेट्स आर इझिली कन्व्हर्टेबल इनटू कॅश. त्याचं उत्तर लिक्विड असेट आहे किंवा क्विक असेट आहे हे लक्षात ठेवा. थँक्यू.